हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मित्रांनो, आज आपण बाळाचे नशीब लिहिणारी सटवाई हिच्याविषयी माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, बाळ जन्मल्यानंतर 5व्या दिवशी जे सटवाईला हळदी कुंकू वाहतात म्हणजे बाळाचे ती नशीब लिहित असती, त्याची माहिती पाहणार आहोत। बाळाचे भविष्य लिहिणारी सटवाईची माहिती। सटवाई म्हणजे काय? सटवाई हा एक पारंपरिक मराठी संस्कार आहे, ज्यात एखाद्या व्यक्तीच्या किंवा बाळाच्या भविष्यासंदर्भातील शुभ संकेत देवतेस अर्पण करून जाणून घेतले जातात। सटवणे म्हणजे भविष्याशी संबंधित गोष्टी विचारणे किंवा अर्पण करणे। यामध्ये शुभ प्रेरक आणि मार्गदर्शन संदेश मिळतात। 2. बाळासाठी सटवाई का केली जाते? नवजात बाळाच्या आयुष्याची सुरुवात शुभ असावी ही इच्छा व्यक्त करण्यासाठी बाळाच्या गुण, बुद्धी, आरोग्य, कुटुंबातील नातेसंबंध आणि भविष्याची दिशादर्शक माहिती मिळवण्यासाठी आई-वडिलांना मार्गदर्शन मिळते की बाळाला कोणत्या प्रकारची संगोपन, शिक्षण किंवा आचारविचार शिकवावा। सटवाईची पारंपरिक पद्धत 5वीच्या दिवशी किंवा बाळाच्या जन्मानंतर काही दिवसात ही विधी केली जाते। घर स्वच्छ केले जाते, फुले, दिवे, गंध, फळे आणि हलके स्निग्ध पदार्थ सजवले जातात। पांढर किंवा कागदावर बाळाचे नाव, जन्मतारीख आणि काहींदा इच्छित गुण किंवा आयुष्याशी संबंधित प्रश्न लिहिले जातात। कधीकधी गावातील कुशल ज्योतिष किंवा वृद्ध माणूस सटवायला बसतो आणि भविष्याची संकेतबद्ध माहिती सांगतो। भविष्य कसे सांगितले जाते? पारंपरिक पद्धतीमध्ये बाळाचे गुण, बुद्धी, आरोग्य, कुटुंब व समाजाशी नाते, शिक्षण आणि करिअर याबद्दल मार्गदर्शन दिले जाते। काही ठिकाणी सटवायला जादुई किंवा प्रतिकात्मक वस्तू वापरतात, जसे की मोती, फुले, धातू किंवा रंगीत धागे। सटवाईच्या संकेतावरून आई-वडिलांना समजते की बाळाला कशा प्रकारे संस्कार द्यावा। सटवाईचे अर्थ आणि महत्त्व। ही पद्धत फक्त भविष्य सांगण्यासाठी नाही, तर मनोबल वाढवण्यासाठी, सकारात्मक दृष्टिकोन तयार करण्यासाठी आणि कुटुंबाला मार्गदर्शन मिळवण्यासाठी आहे। आधुनिक काळात सटवाई हे पारंपरिक मार्गदर्शन आणि प्रेरणेचे रूप आहे। बाळाच्या संगोपनात ध्यान, प्रेम आणि शिस्त यावर भर देण्यास मदत करते। मित्रांनो, ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा व अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाय।